नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत, जी की तिसरी अभियोग्यता चाचणी। बरेचशा दिवसांपासून तुम्ही मला यावर सातत्यपूर्ण प्रश्न विचारत होते की मॅडम चाचणी केव्हा होणार आहे, काय होणार आहे। तर त्या संदर्भामध्ये अगदी 2 दिवसाखाली अपडेट आलेला आहे की तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे। परीक्षा ज्या डेटला होणार आहे त्यापूर्वी 45 दिवस अगोदर आपल्याला नोटिफिकेशन निघणार आहे। आता फक्त आपल्याला एक त्यांनी प्रसिद्धीपत्रक किंवा सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर किंवा यथावकाश असा त्यांनी शब्द वापरला की बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट होणार आहे आणि जे तयारी करत आहेत त्यांनी तयारीला लागा अशा प्रकारचं जे पत्र आहे ते सर्वांनी सूचना त्या वाचल्या असतील। आणि आता आपल्याला सर्वांना माहिती की थर्ड टेट होणार आहे। बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की मी ही परीक्षा देऊ शकतो का, जे सर्व्हिसमध्ये आहेत ते, जे नाहीयेत ते देखील, जे सेकंड फेजची वाट बघत आहेत ते, 2017च्या वेटिंग वाले, त्याचबरोबर नव्याने डीएड केलेले, नव्याने टीईटी सीटीईटी पात्र असणारे असे बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते आता तिसऱ्या अभियोग्यता चाचणीची वाट बघत होते। तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। आता बऱ्याच जणांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, तर त्याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। अभ्यास कसा करायचा, कोण पात्र आहे, कुठल्या वर्गासाठी कोण कसं पात्र आहे, तर अशा प्रकारे या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जाईल। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। आता सर्वप्रथम तिसरी अभियोग्यता चाचणी याबद्दल आपण बोलूया की तिसरी अभियोग्यता चाचणी मे किंवा जून मध्ये होणार आहे। त्यापूर्वी 45 दिवस अगोदर आपल्याला म्हणजे जवळपास 1.5 महिना अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे। त्यामुळे सफिशियंट टाइम आहे। परंतु जर आपल्याला आता सूचना आलेल्या आहेत तर आपण अभ्यासाला लागायला हरकत नाही। आता प्रत्येकाचा हा प्रश्न आहे की मॅडम जागा येतील का किंवा कसं। तर मित्रांनो, मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की आपण अभियोग्यता चाचणीची केव्हापासून वाट बघत आहोत। मागच्या वेळी आपली मागणी ही होती की जाहिरात अगोदर द्या आणि त्यानंतर जे काय आहे परीक्षा घ्या, परंतु त्या पद्धतीने शासन सध्या दिसत नाहीये। त्यामुळे अगदी 2023 मध्ये जी सेकंड टेट झाली तशाच पद्धतीने परीक्षा अगोदर होणार आहे आणि त्यानंतर जागा डिस्प्ले होणार आहे। त्यामुळे ज्यांचं डीएड आणि बीएड झालेलं आहे, टीईटी सीटीईटी क्वालिफाईड आहे, अशा सर्वांनी सध्या परीक्षा द्यायला हरकत नाही। जागा कुठल्या विषयाच्या कशा कधी निघतील त्या डिपेंड राहील संच मान्यते नंतर जेव्हा जाहिरात येईल तेव्हा। आता बघा, ज्यांचं डीएड झालेलं आहे मराठी किंवा इंग्रजी मीडियम किंवा अन्य मीडियम मधून, ज्यांचं डीएड झालेलं आहे त्यांना पेपर 1 हा त्यांनी पात्र केलेला असावा, पास केलेला असावा टीईटी किंवा सीटीईटीचा, तर ते 1 ते 5 या वर्गासाठी क्वालिफाईड असतील। त्याचबरोबर ज्यांचं पेपर 2 आहे, त्याचबरोबर ज्यांचं डीएड आहे किंवा बीएड आहे आणि ज्यांचा पेपर 2 हा क्वालिफाईड आहे ते 6 ते 8 या वर्गासाठी क्वालिफाईड असतील। तो टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर असावा। आता ज्यांचं टीईटी किंवा सीटीईटी दोन्ही नाहीये, परंतु ज्यांचं बीएड कम्प्लीट आहे ते सर्व अभियोग्यताधारक जे आहेत ते 9वी ते 10वी या वर्गासाठी पात्र असतील। त्यानंतर ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि बीएड आहे तर ते 11वी आणि 12वी या वर्गासाठी पात्र असतील। आता मला मागे बरेचसे विचारत होते की मॅडम आमचं नेट सेट आहे तर मग आम्ही पात्र आहोत का। तर नाही मित्रांनो, नेट सेट म्हणजे ही प्राध्यापकांची भरती आहे जे ग्रॅज्युएशन लेवलला शिकवतात, तर त्यांची ती भरती आहे। ती भरती प्रक्रिया वेगळी होणार आहे, आता त्यांची जाहिरातही येणार आहे। आपली जी परीक्षा आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TAID ही 1ली ते 12वी या वर्गासाठी आहे। तुमचं नेट सेट झालेलं असेल तर त्यासाठी वेगळी परीक्षा तुमची होणार आहे। तर हे झालं आपलं 12वी पर्यंत। आता त्या व्यतिरिक्त कोण कोण हे क्वालिफिकेशन तुम्हाला कळालेलं आहे। इन सर्व्हिस मधल्या बऱ्याच जणांचा प्रश्न की मॅडम आम्हाला सांगा की आता आमचं कसं, आम्ही परीक्षा द्यावी का, आमचं सर्व्हिस पिरियड काउंट होईल का। तर त्यामध्ये ज्या गोष्टी मी थोडासा अभ्यास करून काढलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगते। त्यामध्ये जर शासनाने काही निर्णय वेळेवर घेतले तर बदल होऊ शकतो। आता सर्वात अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत म्हणजे ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी सुरू आहे या संदर्भामध्ये म्हणते, म्हणजे जे आता रिसेंटली 1 वर्षापूर्वी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी
जे जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी. जर तुम्ही थर्ड टेट देत असाल तर त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही जर आता सध्या 1ली ते 5वी म्हणजे प्राथमिकसाठी जर तुम्ही कार्यरत असाल, तुमचा शिक्षण सेवा कालावधी चालू असेल आणि जर तुम्ही पुन्हा थर्ड टेट दिली आणि तुमचं प्राथमिकमध्ये सिलेक्शन झालं तर मी कदाचित हा शब्द वापरते, तुमचा शिक्षण सेवा कालावधी हा काउंट होऊ शकतो. समजा जर ही परीक्षा होईपर्यंत तुम्ही 2 वर्ष कंप्लीट केले असतील किंवा एखादा 1.5 वर्ष झाला असेल आणि जर तुमचं सिलेक्शन कदाचित तुम्हाला हव्या त्या जिल्ह्यात झालं तर हे 1.5 वर्ष तुमचं पकडल्या जाऊ शकतं. मी ते शकतं यासाठी म्हणते कारण ज्यावेळी आपण शिक्षण सेवा कालावधी करतो किंवा ज्यावेळी आपल्याला ऑर्डर मिळते त्या ऑर्डरमध्ये एक वाक्य मेन्शन केलेलं आहे की 3 वर्षाचा शिक्षण सेवा कालावधी हा तुमचा एकाच शाळेवर किंवा त्याच शाळेवर झालेला असावा, हे वाक्य आहे. परंतु जर माझं असं म्हणणं आहे की तुमचं त्याच वर्गासाठी सिलेक्शन झालं असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये, कारण आपण ज्यावेळी सर्व्हिसमध्ये येतोय तर तुमचा हा जो प्रोबेशन पिरियड आहे तो प्रोबेशन पिरियड त्या डेट पासून धरला जातो. तुमचं दुसरीकडेही सिलेक्शन झालं तर तुम्हाला तिथून कार्यमुक्ती मिळते आणि दुसरीकडे तुमची सर्व्हिस काउंट होते. पण हे केव्हा होतं? शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाल्यावर. परंतु आता ज्यांचं अर्धवट आहे तर त्यासाठी असं होऊ शकतं. यासाठी आपण त्या संदर्भामध्ये तशा चौकशी पुढे करूयात. परंतु आणखी एक प्रश्न आहे की ज्यांचं सिलेक्शन आता 1 ते 5 साठी झालेलं आहे, पुढे जर समजा थर्ड टेटमध्ये किंवा सेकंड फेजमध्ये वरच्या वर्गासाठी सिलेक्शन झालं तर शिक्षण सेवा कालावधी पकडला जाईल का? तर इथं माझं उत्तर नाही असणार आहे मित्रांनो. कारण कसं आहे, जर विचार केला तुम्ही जर प्राथमिकसाठी शिक्षण सेवा करत असाल आणि तुमचं सिलेक्शन ग्रॅज्युएट टीचर साठी झालं म्हणजे 6 ते 8 साठी झालं असेल तर तुम्हाला तो शिक्षण सेवा कालावधी 6 ते 8 साठी पुन्हा करावा लागणार आहे. हा शिक्षण सेवा कालावधी ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. पुन्हा एक वाक्य इथे रिपीट करेल, जर यामध्ये काही तशा पद्धतीच्या सूचना शासनाकडून आल्या की शिक्षण सेवा कालावधी पुन्हा करण्याची गरज नाही किंवा जो झालेला आहे तिथून कंटिन्यू करा तर वेल अँड गुड, तो तुमच्यासाठी आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. परंतु जेवढं मला समजतंय ज्यांचं सिलेक्शन 1ली ते 5वी साठी झालंय त्यांचं पुन्हा 6 ते 8 साठी झालं तर हा शिक्षण सेवा कालावधी ग्राह्य धरला जाणार नाही. परंतु या सेकंड टेटमधून जर तुमचं 1 ते 5 साठी झालं आणि थर्ड टेटमध्ये देखील तुमचं 1 ते 5 साठी सिलेक्शन झालं तर हा ग्राह्य धरावा यासाठी आपण मागणी करणार आहोत. परंतु पुन्हा मी तसं बोलले की हे पूर्णतः सांगता येत नाही, ज्या प्रकारे आपली ऑर्डर निघते त्यानुसार. पण यदा कदाचित याचा एक गोष्टीचा फायदा होऊ शकतो की तुम्ही आता परीक्षा दिलेली आहे आणि ही भरती प्रक्रिया होईपर्यंत तुमचा जर शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाला तर तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, जेणेकरून तुम्हाला इथून कार्यमुक्ती मिळून तुम्ही दुसरीकडे जॉईन होऊ शकतात. म्हणजे जे माझे सर्व्हिसमधले बांधव आहेत ते खूप जास्त प्रमाणात मला प्रश्न विचारतात की मॅडम कसं, तर त्या संदर्भामध्ये मी थोडासा जो काही गोष्टी काढल्या त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला हे सांगत आहे. आता याबद्दल आपण ज्यावेळी थर्ड टेट होईल ना तेव्हा आपण त्या संदर्भामध्ये तशा आयुक्त कार्यालयामध्ये त्या संदर्भामध्ये माहिती मागू की हे कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं. कारण मागच्या वेळी ज्यांचं शिक्षण सेवा पूर्ण झालं होतं आणि त्यांचं आता आपल्या फर्स्ट स्टेटमधून ज्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाला होता तर त्यांची सर्व्हिस पूर्णतः काउंट केली गेली, शिक्षण सेवा कालावधी धरला गेला होता सेकंड टेटमध्ये त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर. आता हीच गोष्ट थर्ड टेटमध्ये देखील लागू व्हावी आणि लागू असेल असं मला वाटतं. फक्त तिथला फरक असा होता मित्रांनो की त्यांचा जो शिक्षण सेवा कालावधी हा पूर्ण झालेला होता आणि आता जो आहे कदाचित जाहिराती येऊन भरती प्रक्रिया होईपर्यंत कदाचित 5-6 महिन्याचा कालावधी शिल्लक राहू शकेल. त्यामुळे मग आपण तशा प्रकारची मागणी करणारच आहोत. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका, परीक्षा द्या, त्या पद्धतीने पुढे आपण गोष्टी करूयात. तर हे त्या संदर्भात झालं. ज्यांचं सिलेक्शन नाहीच झालं तर तुम्हाला माहिती आहे कोण कुठल्या वर्गासाठी पात्र आहे. इंग्लिश मीडियम डीएड असेल तर तुमचं वेल अँड गुड, तुम्हाला बऱ्यापैकी जागा आहेत. सायन्स मॅथ असेल ज्यांचं 6वी ते 8वी साठी त्यांच्यासाठी पण बऱ्यापैकी जागा आहेत. आता ज्यांचं इंग्रजी किंवा समाजशास्त्र आहे ते मला विचारतात की मॅडम जागा असतील का. तर मित्रांनो, नवीन संच मान्यता निकषानुसार बदलही झाला असला, थोडासा बदल आला आहे बघा, मी त्या दिवशी बोलले, तरी देखील आपल्या ज्या वरच्या ज्या जागा आहेत 6 ते 8 साठीच्या त्यामध्ये बऱ्यापैकी शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे तिथे आता सायन्स मॅथच्या जागा असतीलही, परंतु समाजशास्त्राच्या किंवा लँग्वेजच्या जागा येईल असं मला फारसं वाटत नाही. जेवढी संधी
प्राथमिक शिक्षकांसाठी आहे म्हणजे 1 ते 5 साठी आहे तेवढी वरच्या वर्गासाठी असेलच हे आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही। हे फक्त कसं थोडा ज्या गोष्टीची माहिती काढली त्यानुसार मी बोलत आहे। तुम्ही असं म्हणसाल की या मॅडम निगेटिव्ह बोलतात, तर असं अजिबात नाहीये। जी रियालिटी आहे, जी फॅक्ट आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे असं होऊ शकतं। मग याचा अर्थ असा नाहीये की तुमचं ग्रॅज्युएशन आणि बीएड आहे किंवा डीएड आहे आणि सेकंड पेपर आहे तर तुम्ही परीक्षा देऊ नये असं नाही, अजिबात नाहीये। तुम्ही परीक्षा द्या, चांगले मार्क मिळवा, कदाचित तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, कदाचित उद्या शासन निर्णय बदलेल, कदाचित काहीही गोष्टी घडू शकतात। आणि कसं असतं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शासनाचे निर्णय हे एका शुद्धीपत्रकावर बदलतात। त्यामुळे हा शासन निर्णय आहे म्हणून मी हे करत नाही असं अजिबात करू नका। मी तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण देईल। इथे अक्षरशः आम्ही 800-900 लोक बाहेरून आलेलो आहोत। इथले लोकांचे खूप कमी उमेदवार लागे हे सर्वांना माहिती आहे आणि अगदी कुठला जिल्हा बदली नाही हे सगळं माहीत असताना देखील अगदी हसतमुखाने इथे सर्वजण आलेले आहेत आणि त्यांचं की हा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यावर आम्ही जिल्हा बदलीसाठी प्रयत्न करणार आहोत यासाठी अगदी सकारात्मक आहे। त्यामुळे आज माझं झालंय किंवा मी दूर जाईल ह्या सगळ्या गोष्टी डोक्याच्या बाहेर काढून मला अभ्यास करायचा आहे आणि माझी परीक्षा आहे पुढे आणि मला माझं सिलेक्शन इथे होणार आहे, या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे। अभ्यास कसा करायचा, पेपर पॅटर्न कसा असेल, काय गोष्टी कशा गोष्टीला कसं महत्त्व द्यायचं या संदर्भामध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल। आणि या संदर्भामध्ये थर्ड टेटच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सर्व अपडेट्स देत असतो। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत चॅनल सोबत राहा। धन्यवाद।